दादा, आता थोड्याच दिवसात तुझं लग्न होणार आहे रे. मी ना एवढी 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 एक्साइटेड आहे ना, म्हणजे काय करू आणि काय नको हेच कळत नाहीये मला. मी एवढी तयारी केली आहे ना, मी भरपूर फोटोज काढणार आहे, ब्लॉग्स करणार आहे, माझे फोटोजच काढून घेणार आहे मी. काढ काढ, हवे तेवढे फोटोज काढ, पण आधी तुझ्या कपड्यांची तयारी झाली आहे का ते सांग. नाहीतर म्हणशील हे राहिलं आणि ते राहिलं, फोटो नाही छान आले. नाही नाही, माझी सगळी तयारी आहे, म्हणजे मी कम्प्लिटली डन आहे. फक्त दादा आणि त्याची बायको कधी लग्न करून या घरात येतात ना, याची एक्साइटमेंट आहे आम्हाला. आणि हो सीताई, पूजेची सगळी तयारी आणि सगळे गिफ्ट पॅकिंग सगळं झालंय. वा, सगळ्यांची सगळी तयारी झालेली आहे आणि माझी सुद्धा सगळी तयारी झाली बरं का. माझा ड्रेस एकदम रेडी आहे. काय लक्ष्मण, तुझा रेडी आहे की नाही? हो. हा बस. आणि हो, संपदा आमच्या दोघांचा डान्स बसवतो. म्हणजे आम्हाला तेवढा डान्स येत नाही, पण आम्ही करणार आहोत. काय रे? नाही, प्रयत्न करतो. काय झालं? काय? कुठे काय? नाही नाही, काहीतरी झालंय आशू. तू आल्यापासून शांत शांत आहेस. शांत नाहीये मी. काही ऑफिस मध्ये काही झालंय का? नाही, काहीच नाही झालंय. ए आशू, काय दिव्याशी भांडण झालंय? नाही हो भाऊ, दिव्याबरोबर काही नाही झालंय. एक फक्त विचार करतोय लग्नाचं सगळं, थोडं टेन्शन, बाकी काही नाही. भाऊ अहो बरोबर आहे त्याचं, पहिल्यांदा लग्न करतोय ना. अरे सगळेच पहिल्यांदा लग्न करतात. हो, पण त्याचं टेन्शन आलं असेल ना, त्याला घाबरला असेल तो. काय रे आशू, बरोबर ना? अरे आशू, आत्ताच इतका घाबरलास तर नंतर पुढे कसं होईल? आशू, आता ना तू पोटभर जेव आणि छान जाऊन झोप, आराम कर. हो, आता आरामच करणार आहे. कीर्ती, सुहास, तुमची झाली ना सगळी तयारी? हो हो हो, सगळी तयारी झाली. काय रे, आत्ता का बोलवलंस? सर, थोडा प्रॉब्लेम झालाय. आता कसला प्रॉब्लेम झालाय? मॅडम, दिव्या परत कन्फ्युजन मध्ये गेली. ती स्थिर नाहीये. हे तू त्या मुलीची नाटकं मला सांगू नकोस. ती आज एक बोलते, उद्या एक बोलते. आम्ही काय तेच ऐकत राहायचं का? आम्हाला दुसरी कामं नाहीये? किटू डार्लिंग, शांत हो. कशी शांत हो सुहास? हा रोज एक नवीन प्रॉब्लेम घेऊन येतोय आपल्याकडे. मॅडम, आता ती अचानक कन्फ्युज झाली, यात माझं काही नाही ना. मी काय करू शकतो? हे बघ, ते तू काहीही कर, मला सांगू नकोस. मला काहीच गडबड नकोय, हे मी खूप आधी सांगितले तुला. आणि आता जे ठरलंय ना, तेच घडेल. मॅडम, माझी पण तीच इच्छा आहे की तसंच घडावं. पण आज अचानक दिव्या येऊन मला म्हणायला लागली की मी लग्न नाही करू शकत. मी माझ्या घरी सगळी तयारी झाली आहे, माझ्या आईची इज्जत जाईल, माझी आजी काय म्हणेल, हे सगळं बोलल्यावर मलाही काही कळेना काय करावं. म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. पैसे कसले मिळतात रे तुला? नाही म्हणजे तुझे प्रॉब्लेम पण आता आम्ही सॉल्व्ह करायचं. किटू डार्लिंग, एक मिनिट. चंदन, मला सांग, दिव्याचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे? ती तुला फसवत तर नाहीये ना? नॉट ॲट ऑल सर. 100% दिव्याचं माझ्यावरच प्रेम आहे. आणि त्यामुळेच तर ती लग्नासाठी तयार पण झाली होती ना. मग ती आत्ता असं का वागते? मला कल्पना नाही सर. कदाचित आशुतोष सरांनी तिला काहीतरी सांगितलं असेल. नाही, तिचं आशूवरती खरं प्रेम नाहीये. त्यामुळे आशूच्या काही सांगण्याने ती विरघळणाऱ्यातली नाही. नाही सर, ती जेव्हा आशूला भेटून येते ना, तेव्हाच असं काहीतरी बोलते. जेव्हा माझ्या बरोबर असते तेव्हा ती नॉर्मल असते. मग भेट तिला आणि समजाव. तुझ्याकडे पैसा आहे सांग, फ्युचर प्लॅनिंग बद्दल सांग, काहीही कर, पण हे लग्न होता कामा नये. आणि जर हे लग्न झालं ना, तर तुझं लग्न होणार नाही याची काळजी मी घेईन. समजतंय मॅडम, आणि मला सुद्धा तेच हवंय जे तुम्हाला हवं.
आता आज ती अचानक येऊन मला असं बोलली आणि मला सुद्धा टेन्शन आलं की काय करावं, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. पण तुम्ही काळजी नका करू, मी करतो काहीतरी. त्या व्यतिरिक्त अजून काही बदललं तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेनच. काही बदलणार नाहीये, त्याआधी कर काहीतरी. प्रेम आहे ना तिचं तुझ्यावर, मग तिने ऐकलंच पाहिजे तुझं. ठीक आहे मॅडम. शिवा, मी आता शिवाला पाहिलं का? नाही, खास झाला असेल मग. आता मी काय करू? मला इतकं का रेस्टलेस वाटतंय. याआधी कधी वाटलं नव्हतं असं. नेमकं ना काय होतंय हे कळत नाहीये मला. मला शिवाचा राग येतोय. पण तिची काय चूक आहे यार? तिची काय चूक आहे? अरे तिची चूक नाही तर कोणाची चूक आहे मग? शिट यार, हे सगळं ना कन्फ्युजन झालंय खूप. आणि आता का होतंय हे सगळं? आधी का नाही झालं हे? शिवा यार, तू पण आशू, मी खूप प्रयत्न केला पण मी नाही विसरू शकत आहे आपली पहिली भेट, आपलं भांडण, तू पुढे गेलेला मैत्रीचा हात, प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी येऊन उभं राहणं, प्रत्येक वेळेला मला मदतीचा हात देणं. मी नाही विसरू शकत आहे आपलं ते पहिलं भांडण, नवरा बायकोचं नाटक करणं. हे मी काही विसरू शकत नाहीये. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. शिवा, शिवाला फोन करू का मी? तिलाच विचारतो ना, तिने मला आत्ता का सांगितलं हे सगळं? आणि ती आत्ता कसं करू शकते हे नाही करू शकत ती. मला तिला अधिकारच नाहीये मुळात हे करायचा. याचं उत्तर तिला द्यावं लागेल. आता जर मी तिला फोन केला आणि तिने भेटायला बोलवलं तर ती अवघड आहे यार. मला काहीच कळत नाहीये. आता मला वाटतंय माझं डोकं फुटणार आहे. जाऊ दे, मी लावतो फोन. लावतो, नाही ते काय होईल फार तर काय ती चिडेल. आता चिडू दे. आता काय होणार आहे होऊन. मी बोललो नाही तर खूप उशीर होईल. संपला बे दिवस. छान, जवळ आलो. हो. आणि आवाज आला तुला कसला? आईचा आवाज येतोय ग. कोणचा? नाही ग, मला नाही येत आहे. ही का फोन उचलत नाही माझा? एकदम स्वतः कन्फ्यूज करायचं दुसऱ्यांना आणि मग फोन उचलायचा. काय तर म्हणे डान्स करणार आहे. हो, आणि अगं हे डान्स करणार आहेत. बघायचंच आहे मला एकदा जाऊन काय करतात. आणि बघतोच मी माझा फोन कसा उचलत नाही. अरे यार, आता कोण मरतंय? मज्जा येणार आहे. पुन्हा आला ग आवाज फोनचा? तुला नाही येते? नाही ग. आत्ताच करायचा होता फोन कोणाला. नाही ना तिकडे. थांब बघून येते.
ताई, आहे का ग कोणी? नाही ग, आवाज तरी येत होता, तोही बंद झाला. दिसत नाही कोण. मी सांगितलं होतं ना तुला, आज झाला असेल तुला. भासच झाला असेल. चल चल. आता गोळी घेऊन झोपलाय, आता नको उठवायला. आशू, मला नाही माहिती तू माझ्याशी आयुष्यात परत कधी बोलशील नाही बोलशील, पण आता तुला मी खरंच जे काही आहे ते खरं खरं सांगायला आले होते. आले आहे. मला नाही माहित तुझ्यापर्यंत हे पोहोचेल नाही पोहोचेल, पण आज जे काही मी केलं ते खूप चुकीचं केलं. माझं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे, खरंच आहे. पण या पद्धतीने मला तुला ते सांगायचं नव्हतं, कधीच नव्हतं. तुझं जेव्हा लग्न ठरलं हे मला कळलं ना, तेव्हा झाला मला त्रास. का नाही होणार, पण मला तुला त्रास द्यायचा असं कधीच डोक्यात नव्हतं आणि पुढेही कधी नसेल. माझ्या दादाच्या लग्नाला आणि हे आहे आमचं खूप भारी रिसॉर्ट. कसं वाटतंय तुम्हाला लोकेशन? आणि आता आमची वहिनी येणार आहे, तर आम्ही सगळे तिच्या स्वागतासाठी इथे थांबले आहोत. संपदा, जरा मी सगळं सामान घेतलंय ना, सगळं व्यवस्थित सगळी तयारी झाली आहे ना? उर्मिला किती विचार करते, 4-4 वेळा यादी आपण चेक केली. हो, आणि निघताना मी गाडीतही टाकलंय सगळं. बरं, अजून किती वेळ असं उभं राहायचंय? मला खूप गरम होते, मी जाऊ का? किती वेळ वाट बघायची अजून? का थोडा वेळ थांब. दिव्या आणि तिच्या घरचे ना आता येतील. भाऊंनी गाडी पाठवलीच आहे, त्यामुळे ते लवकर येतील. थोड्या वेळ थांब. आणि जेव्हा ते येतील तेव्हा जर आपण नसू त्यांच्या स्वागताला, कसं वाटेल? थोड्या वेळ थांब.
खर तर हे सगळं मुलीकडच्यांनी करायला पाहिजे होतं, पण आपल्याकडे उलटच आहे सगळं. काय हरकत आहे? लग्नामध्ये हे असले मानपान पाळत राहिलं ना की वाद होतात, मन दुखावली जातात. त्यापेक्षा लग्नामध्ये हे सगळं बाजूला ठेवलं पाहिजे. कारण या दिवशी दोन मन जुळत असतात, दोन कुटुंबांमध्ये नाती जुळत असतात. त्यामुळे थांबूया इथेच, येऊ दे त्यांना, मग जाऊ आता. ऍक्च्युली बरोबर आहे आई तुझं. नाही, ते इथे आले तर गोंधळच होईल ना त्यांचा. एवढं मोठं रिसॉर्ट त्यांनी स्वप्नात सुद्धा बघितलं नसेल. कीर्ती, एक सांगू का तुला? आता आपण नातेवाईक होणार आहोत, त्यामुळे त्यांचा असा सारखा अपमान करणं मला आवडणार नाही. आणि हे मुलांकडचं असतं, हे मुलींकडचं असतं, हे सगळं आता जुनं झालं. खरं म्हणजे आता चांगली माणसं मिळणंच अवघड झालं. त्यामुळे आता त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. हो, मी शांत बसे, एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसते. किटू डार्लिंग, असं नको करूस. हे बघ, तुझ्या सख्ख्या भावाचं लग्न आहे ना, आणि ते निर्विघ्नपणे पार पडायला पाहिजे म्हणून भाऊ बोलताय. अरे हे बघा आलेच. बघितलंस ना कसे बघतायत सगळे. मी म्हटलं होतं ना, एवढं मोठं रिसॉर्ट यांनी स्वप्नात सुद्धा बघितलं नसेल. नशीब काढलंय. वंदे, दिव्यानं खरंच नशीब काढलं की ग. कसलं भारी आहे हे सांगतो. खरंय हो, म्हणजे लोक अशा ठिकाणी लग्न पण करतात मला माहितीच नव्हतं. आता आपण कुठं कधी गेलोय काय? पहिल्यांदा चाललोय. या. नमस्कार. खूप छान जागा आहे हो. आम्ही अशा ठिकाणी पहिल्यांदाच येतोय. अहो वंदनाताई, आता हे आम्ही तुम्ही हे सगळं सोडा, आता आपण एकच आहोत. हा? दिव्या बाळा, ये इकडे. छान दिसते. थँक्यू. खूप गोड दिसतेस. बरं दिव्या, काल रात्री झोप शांत झाली ना? हो. नाही, काय ना की आता लग्न जवळ आलं ना, आणि आनंदामुळे झोप झाली नसेल म्हणून आपलं विचारलं. हो, ही तर आमच्या लग्नाच्या आधी रात्रभर जागी होती. हो, काय काय कुठे काय बोलताय? कसं काय? आम्ही फोनवर बोलत होतो ना. थोडीशी गंमत. जुन्या आठवणींना उजाळा. आशू कुठे? बहिणी, हो हो, येईल दादा, पण किती घाई, आता होणार आहे तुमचं लग्न. बघ ना. संपदा, आता बस झालं, आत्ताच आली. आता बस झालं ना, तिला पण किती कळायचं अजून. हो ना? चल, ये बघ. बहिणी, दादा आलाय सकाळपासूनच, तुझीच वाट बघतोय. हा, उलट तो तर गुडघ्याला बाशिंग बांधून रेडीच आहे.
ऍक्च्युली